आणि तो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅच सुरू करा. टाइम अलर्ट आम्ही या ठिकाणी जसा पहिला चेंडू पडेल टाइम अलर्ट लगेच करणार आहोत. त्याच्यामुळे कुठलाही वेळ तुम्हाला दोन्ही संघाला दिला जाणार नाही. या बघा 1:05 झालेत. चला मॅच सुरू करा. एक वाजून 6 पहिला बॉल या ठिकाणी फेकला जातो. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गुडलेन स्पॉट वरती चेंडू फेकला होता आणि तदनंतर चेंडूने उचली घेतली. आलाय डॉट बॉल. स्ट्राईक वरती कुणालला आपण पाहतो. कुणाल तारेकर म्हटल्यानंतर पारगाव सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघामध्ये कित्येक वेळा खेळताना त्याला आपण पाहिलं. स्विच हिटचा दर्जेदार पहिलाच षटकार या ठिकाणी येतोय. सीमा पार. दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील ऑनसाइड मध्ये भिरकावला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि या पहिला चेंडू डॉट आला होता. तदनंतर दुधारी तलवार रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार जरूर आला. आणि सूरज पाटील स्ट्राईक एंड वरती. खरं तर एक स्पर्धा खऱ्या अर्थानं मला नक्कीच आठवते. माथेरानच्या स्पर्धेमध्ये सूरजची इनिंग का राहिली होती का विस्फोटक बॅटिंग त्यांनी सर्वांना खरं तर ती इनिंग त्याची आठवत असेल. आणि तोच सूरज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शॉट लॉंग ऑफला पकडला जाईल सर्कलच्या आतमध्ये झेल आणि संपेल. सूरज पाटील याचा खेळ फलंदाज बाद. सुदर्शन गायकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर होता परंतु जाळं विणलं गेलं होतं आणि तदनंतर चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आकाश ठाकूरच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक पहिला धक्का नाविश 11 विचुंबे संघाला या ठिकाणी दिला साईश मात्रेनं. षटकार जरूर शिवशेट्टीच्या माध्यमातून आला होता आणि तदनंतर विकेट यस फलंदाजाला टी शर्ट या ठिकाणी होत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी परिधान केलेलं नाहीये. पुन्हा एकदा संधी मिळाली आणि सेकंड अटॅम्प मध्ये झेल पकडला. अजून एक धक्का नाविश 11 विचुंबे संघाला फलंदाज बाद.
2 धक्के या ठिकाणी दिले गेले आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळी करणारा एक नुकताच स्पर्धा मी पाहिली होती पेनपर विभागामध्ये. मैत्री चषक सुरू आहे नाईट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये एक चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना सूर्या म्हसकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 2 गडी बाद 7 धावा. डीजे गोल्डन आऊ यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती लागला गेल्या आणि टाइम लढा याच्याकडे देखील लक्ष असू द्या. दुसरं षटक फेकण्यासाठी आकाश ठाकूरला या ठिकाणी आमंत्रित केलंय. नाविश 11 विचुंबे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते गावदेवी गावठाण संघ. टॉस जिंकला गावदेवी गावठाण संघानं फिल्डिंग घेतली आणि महत्वाचे मॅच दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने जर आपण पाहायला गेलात तर पहिली लढत आहे आणि चांगली रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. इथे जर आपण पाहायला गेलात तर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन पूर्ण या ठिकाणी गजबजून भरलेला दिसतं. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. कुणाल तारेकर थोडासा मिस झाला आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. तदनंतर ह्या षटकाला जशी सुरुवात झाली त्याच्यामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. इथे समोरच्या दिशेने रोहित आहे त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला उचलेल फेकेल त्याद्वारे एक सिंगल फक्त पूर्ण होईल. एक सिंगलच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती लागल्या जातील. रोहितला देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण त्या स्पर्धेमध्ये अर्थातच मैत्री चषकामध्ये पाहिलं होतं आणि चैतन्याची काय बॅटिंग राहिली होती अफलातून. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन मोठे खेळाडू पाहायला मिळतील. इथे चांगला फटका सूर्या म्हसकरच्या बॅट मधनं चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर ठोकलेला हा षटकार. खर तर लॉंग ऑफच्या वरतून ठोकलेला सूर्या म्हसकर ब्रँडेड षटकार आलाय. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती गोलंदाज सज्ज झाला. इथे ऑनसाइड मध्ये रोहित आहे चेंडूच्या खाली परंतु बनेल प्रेक्षक चेंडू चाला लगातारचा बॅक टू बॅक धमाका षटकार. हे सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूक असलं तर सूर्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे का बॅटिंग करतो सूर्या मैदानाच्या आतमध्ये अजून एक षटकार. तीन चेंडू 3 षटकार का अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सूर्या म्हसकर ऑन द फायर नाव. लगातार 3 षटकार
26 धावा धावफलकावरती आणि या गोलंदाजाला कुठेतरी अस्मान दाखवला जातोय. चौथा येईल का? हो, यस आलाय. चेंडू चाललाय सरळ लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 32 धावा, 4 चेंडूवरती 4 षटकार आणि सूर्या मस्करचा फॅनबस देखील वेगळाच आहे. सूर्या मस्करचे बॅटिंग पाहायला देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात आणि 4 चेंडूवरती खरं तर या खेळाडूने कमी वयामध्ये एक आपल्या नावाची छाप सोडल्या. संपूर्ण रायगडमध्ये नव्हे तर ठाण्यामध्ये देखील सूर्या मस्कर यांचं नाव सातत्याने घेतलं जातं आणि त्याचा प्रतिउत्तर या ठिकाणी दिलं गेलं. 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार मारले तर यशस्वी आयोजक ऋषीदादा कोळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सूर्यासाठी दिलं जाईल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपल्याला पाहायला मिळेल. पेन टीम आपण कुठेही जाऊ नका, या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे. जो संघ 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे खरं तर संयमी खेळी पाहायला मिळते आणि हे करणं गरजेचं आहे. कुणाल तारेकरला माहिती आहे की सूर्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत, त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आणि या 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारलेत. अजून 2 येतील का सूर्याच्या माध्यमातून? सूर्या मस्कर का बॅटिंग करतो, सर्वांना इम्प्रेस केला. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावरून आलेला हा चौकार. या सूर्या मैदानाच्या आतमध्ये एकच नाव आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज साईश मात्रेला पुन्हा एकदा आपण पाहतो. साईशनं कमबॅक केलं होतं पहिल्या षटकामध्ये, फक्त 2 विकेट या ठिकाणी टिपल्या होत्या आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. एक यशस्वी षटक फेकलं होतं. त्यानंतर दुसरा गोलंदाज या ठिकाणी आला होता. आकाशनं खूप साऱ्या धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा साईशला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलंय. इथे चांगला फटका आहे, अजून एक चौकार जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती जर आपण विचार केला तर 39 धावा धावफलकावरती नाविश 11 विचुंबे संघाच्या पाहायला मिळतात. धावफलकावरती चांगले मॅच पाहायला मिळेल. गावदेवी गावठाण संघ देखील एक चांगला ताकदवर संघ आहे आणि इथे फटका फसला, सूर्याची विकेट घेतली जाईल का? इष्टचक धावतोय आणि आता अजून एक धक्का बसेल खरं तर नाविश 11 विचुंबे संघाला, जो सूर्या ज्याच्या बॅटमधनं 4 षटकार आले आणि आता तो बाद होऊन निराश मानेने परत तो तंबूच्या रस्त्याला. परंतु एकदा खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. डीजे गोल्डन. सूर्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. का बॅटिंग केलं सूर्यानं, 4 चेंडू 4 षटकार आणि आज नक्कीच सूर्याला एक कॉल जाईल की उद्याच्या टुर्नामेंटसाठी ऐकून येशील का? अशी बॅटिंग केली आज सूर्यानं. अफलातून तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली, इम्प्रेस केलं खरोखरच आणि अशाच खेळीची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना असते. टोटल धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 39 धावा नाविश 11 विचुंबे संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रमेश पवार. या खेळाडूच्या नावावरती देखील 4 व्हीलर कार त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जिंकलेली आहे आणि तो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पेन संघ कुठेही जाऊ नका, विनर वर्सेस विनर लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे कमबॅक केलं
खरं तर साईश म्हात्रेनं हे करणं गरजेचं होतं. खरं सूर्या वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळत होता. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येत होते. इथे समोर फेकला आणि आता मात्र आऊ थांबणार नाही असं वाटलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं जाळं विणलं गेलं आणि तदनंतर एक सोपा झेल त्या ठिकाणी पकडला गेला. अजून एक धक्का नाविश 11 विचुंबे संघाला. फलंदाज बाद. दाखल झाला. खरं तर कॅप वरून सर्व प्रेक्षकांनी ओळखला देखील असेल कोण मैदानाच्या आतमध्ये चालला. अक्षय पवार. खरं तर अतिशय विध्वंसक खेळाडू कुठला असेल अक्षय पवार. किरण पवार 100 षटकार मारणारा खेळाडू किरण पवारला आपण सातत्याने पाहत असतो आणि 39 धावफलकावरती 4 विकेट गमावले नाविश 11 विचुंबे संघानं. आज संपूर्ण दिवसामध्ये नावलौकिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. सुंदर मॅच पाहायला मिळेल. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आला. मानस लालेला आपण पाहतो. इथे फटका फसलाय. झेल होण्याची संभावना आहे आणि अजून एक कॉटन बॉलची संधी. फलंदाज कुणाल तारेकर देखील परतला तंबूच्या रस्त्याला. मैदानाच्या आतमध्ये परेश खडके दाखल झाला. एक गेला, दुसरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. म्हणजे आज शेर सव्वा शेर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण सातत्याने पाहणार आहोत. खरं तर चांगला बॅटर्स परेश खडकेला देखील आपण पाहतो. एक जरूर वर्ष होतं की त्यामध्ये परेश खडकेचा फॉर्म काही वेगळाच आपल्याला पाहायला मिळाला होता आणि नवीन फलंदाज परेश खडके इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 39 धावा, 5 गडी गमावले नाविश 11 विचुंबे संघानं आणि अक्षय पवार अजून नॉस्ट्राईक एंडवरती आपल्याला तो पाहायला मिळतो. क्षमता आहे, सिद्ध करावं लागेल. 2 मिनिटं खरं तर या ठिकाणी बाकी राहिलेत आणि 5 चेंडू फेकायचे आहेत 2 मिनिटांमध्ये. लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं. आलाय डॉट बॉल. 4 चेंडू फेकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम सेट केले गेले आमचे GTC लाईव्हच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचले घेतो. गती थोडीशी या ठिकाणी कमी पाहायला मिळाली. मानसचा चांगला चेंडू आहे. लाईट डॉट बॉल. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. गावदेवी गावठाण हे नाविश 11 विचुंबे. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण इस्टनच्या मागे, परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. 1 स्वरूपात एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल. 40 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्या. मानस वर्सेस स्ट्राईक वरती परेश खडकेला आपण पाहतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकतील. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आता स्ट्राईक वरती अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळेल. पवारची पॉवर या ठिकाणी दाखवली जाईल का हा देखील प्रश्न पडला.
परंतु थोड्याच वेळात रिझल्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 41 धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत लागल्या गेल्या. मनचा पुढचा चेंडू इथे हवेमध्ये भरपूर काळ चेंडू राहिला. झेलची संभावना आहे. सेफ लँडिंग झाला. मास लँडमध्ये चेंडू अद्दल दुसऱ्या प्रयत्न केला. खरं तर असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट झाला तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु एवढी रनिंग चांगली आहे अक्षयची की त्याला माहिती होतं आपल्याला रनआउटची विकेट घालवायची नाही आहे. त्या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे लोअर फुल टॉस होता. चांगला फटका आहे का? हो यस. आता आलाय षटकार. अक्षय पवारच्या बॅट मधून 6 धावा. रोहित घरतला आपण पाहतो. रोहित घरत देखील चांगला एक ऑलराऊंडर आहे आणि तोच स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 49 धावा लागल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून षटकार आला. रोहित घरत शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. चला मॅच सुरू करा. आधीच तुम्ही जास्त वेळ घेता. गावदेवी गावठाण संघ सहकार्य करा. यशस्वी स्पर्धा एक आपल्याला पाहायला मिळते. पेन चॅम्पियन ट्रॉफी अनेक स्पर्धा या मैदानावरती आपल्याला आता सातत्याने पाहायला मिळणार आहेत आणि खेळायला देखील मिळणार आहेत. नाईटची रजनी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. रोहित घरत सज्ज झाला. इथे खूपच चेंडू बाहेर टाकलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. शाहरुख खानच्या अधीने पंच सांगतायत. खरं तर पहिला अव्वंताच्या स्वरूपात या मॅचला सुरुवात केली आणि नाविश 11 विचुंबे संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागलं गेलं. खरोखरच चांगलं परफॉर्मन्स राहिला सूर्या मस्करचा आणि अक्षयच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता आणि आता देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. लास्टच्या मोमेंटला सहजरित्या चेंडूला फील्ड केलं आणि 2 धावा पळून काढल्या गेल्या. असं वाटलं होतं की चौकार जाईल की काय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या. आकाश ठाकूर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण. केदार भुईरला आपण पाहतो त्या ठिकाणी फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अँगल क्रिएट करून खरं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. आलाय डॉट बॉल. 52 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्या नाविश 11 विचुंबे संघाच्या. अजूनही काही चेंडूचा खेळ अर्थातच बाकी आहे. इथे खूपच चेंडू बाहेर गेला. पंच सांगतायत की हा वाईट चेंडू आहे आणि अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी धावा खर्च केल्या जातात. रोहित घरतच्या माध्यमातून लगातार या षटकामध्ये हा दुसरा वाईट चेंडू आहे आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ नाविश 11 विचुंबे संघ म्हटल्यानंतर
मयूर वाघमारे आज संघामध्ये पाहायला मिळत नाही. फटका फसलाय, जोरकस खेळण्याचा प्रयत्न, अजून एक दे धक्का. फलंदाज या ठिकाणी परेश खडकेला देखील परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. परेश थोडासा निराश दिसतोय. खरं तर कामगिरी या संघाला चांगली करून द्यायची होती, परंतु फटका फसला. तर नंतर विकेट गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नयन भगतला आपण पाहतो. नयन भगत गोलंदाजी माफी असावी, फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज 6 विकेट आतापर्यंत गमावले नाविश 11 विचुंबे संघानं आणि 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही रोहित घरतचे काही चेंडू बाकी असतील, 3 चेंडू बाकी आहेत. इथे चांगला चेंडू आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्राईक या ठिकाणी होणार नाहीये. रोटेड पंचांनी सांगितलं असं स्ट्राईक रोटेड दिली जाणार नाहीये. आलाय डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी रोहित घरतनं कमबॅक केलाय आणि खरं तर स्लाग ओव्हरसाठी का त्याला ठेवलं होतं हे देखील त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो पेश करत असताना. टोटल धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 53 धावा लागल्या गेल्या आणि चांगली धावसंख्या जर तुम्हाला उभारायची असेल तर या दोन्ही चेंडूवरती मोठे फटके घ्यावा लागतील. इथे देखील लॉंग स्टॉपला चेंडू चालला, मिसफील्ड चकवा दिला प्रेक्षकाला आणि चेंडू चालला दन दन करत सीमा पार 4. गोल्डन डीजे एक नक्कीच माहिती आमच्यापर्यंत ओमकारजी शेट्टी यांच्या माध्यमातून दिली जाते. पुणेमध्ये एक मोठी स्पर्धा झाली, ऑल इंडिया स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देखील या गोलंदाजानं जिंकलाय आणि
कुणाल तारेकर मॅन फ्रॉम पारगाव. बॉल तयार आहे, बॉलिंग मार्कवर, गेम ऑन. ऑन स्ट्राईक करण मडवी. करण मडवीचा पहिला फटका चालला अलॉंग दी कार्पेट, गवताच्या गालीच्या वन घरंगळा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. करण मडवीचा एक रॉयल थाट आहे गावठाणच्या क्रिकेटमध्ये आणि सुरुवात रुबाबात केली आहे करण मडवीच्या चौकारानं. उरणकोट नाक्याचा खेळाडू एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय केदार भोवीर, तर दुसऱ्या बाजूला गावठाणचा करण मडवी. बॉलिंग ट्रॅक वरती हिरामन उर्फ कल्लू या नावानं खरं तर त्याला पनवेल टेनिस बॉल क्रिकेट ओळखतं. चौकार, तदनंतर आल्या मैदानावरती डॉट बॉल आणि 4 आणि तदनंतर हा डॉट. चौकार, तदनंतर आला डॉट बॉल. 4 वरती धावफलक सध्या मैदानावरती थांबलाय. पुनरागमन करावं लागेल गोलंदाजाला. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर लेफ्टी बॅटरच्या अगदी नजरेसमोरून निघाला. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळावं की स्क्वेअर कट करावं यामध्ये पूर्णपणे करण मडवीला बीट करून गेले आणि एक चांगलं कमबॅक चौकारानंतर लगातारच्या 2 डॉट बॉलनं गोलंदाजांना केला. 5 षटकांची मॅच, 59चं लक्ष गावठाण विरुद्ध. आपण पाहता लढाई सुरू आहे. विचुंबे अर्थातच पनवेल वर्सेस उरण. हलकेसं अपील, बॉल येतो मागे, तिकडे यष्टीरक्षकाला बॅकअप देईल सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवली वाडा. सूरज पाटील एक असा खेळाडू आहे ज्यानं आज रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात खूप मोठं नाव आणि वैभव कमावलं. आजही मला माथेरानची स्पर्धा आठवते. रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध रायगडचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं ना तर तो हा सुपर डुपर स्टार होता. नाझीम गुल्लीच्या विरुद्ध 2 चेंडू 10 रनची गरज असताना सूरज पाटीलनं लॉंग ऑफच्या वरनं मारलेले सलगचे 2 षटकार आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं जे ड्रीम होतं की एकदा तरी रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध विजय मिळावा आणि तो विजय मिळवून देण्याचं काम सूरज पाटीलनं देखील केलं. अंगद पाटीलनं देखील तो कारनामा करताना आपण पाहिलं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये धावफलकावरती धावा सध्या लागलेत 5. सुरुवात थोडीशी शांत झाली आहे. केदार भोईरला साथ द्यावी लागेल. करण मडवीला एक चौकार आलाय, त्यानंतर डॉट बॉल आलेत. यॉर्कर परफेक्ट क्रश यॉर्कर, रनआउटची संधी. करण मडवीची विकेट धोक्यात. करण मडवीची विकेट धोक्यात आणि अंपायरनं निर्णय पाठवलाय थर्ड अंपायर क्लोज कॉल म्हणून. अंपायरनं लगेच थर्ड अंपायर कडे हा निर्णय पाठवलाय आणि आता थर्ड अंपायर या ठिकाणी संदीपजी माने सर आपल्या सोबत जोडले जातील आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का आणि नाही. ओ यू टी आउट. करण मडवीची जातीय विकेट आणि फलंदाज बाद होत आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय फिल्डिंग तिकडे केली. एक घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक जिकडे धक्का मोठा लागलाय. टीम गावदेवी गावठाणचा सितारा करण मडवी परतला मैदानाच्या बाहेर. साईश मात्रे लेफ्टी आउट लेफ्टी इन. डावखोऱ्या त्याचा फलंदाज करण मडवी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. करण मडवीची विकेट इतकी स्वस्त नाहीये, ह्याची किंमत आहे ना अतुल मडवी आणि त्यांच्या गावदेवी गावठाणसाठी फार मोठी आहे. बट ती आज थोडी स्वस्तात गमावली आहे रनआउटच्या स्वरूपात. कारण की प्लेअर गावदेवी गावठाणचा तुम्ही सक्सेस ग्राफ पहा मागच्या 4 ते 5 वर्षाचा आणि जेव्हा जेव्हा करण मडवी खेळलाय एका हाती विजय गावदेवी गावठाणला मिळालाय आणि आता साईश मात्रेला ती जिम्मेदारी मैदानावरती उचलावी लागेल. 5-1 सध्या गावठाण पाठलाग करते 59 धावेचा नाविश 11 विचुंबे समोर. पहिलाच बॉल फेस करत असताना लॉफ्ट केलं समोर फिल्डर लॉंग ऑफला आणि अजून एक विकेट त्या ठिकाणी मिळतीये. परेश कडकेच्या एक चांगल्या झेल नंतर परतावा लागलाय साईश मात्रेला आणि धक्का दुसरा लागलाय 5 या आकड्यावरती. षटक मैदानावरती संपलंय या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2-5 सध्या ही स्थिती आहे गावदेवी गावठाणची.
मित्र मैदानावरती आता घरात आलाय परत. टीम अडचणीत कुणाल घरात बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. संघाला जेव्हा जेव्हा गरज आहे कुणाल घरातनं चांगलं क्रिकेट दाखवलंय. बट आज कौतुक नो डाऊट अट ऑल नक्की व्हायला हवं या दोन्ही पुरस्कर्त्यांचं. रायगड टेनिस बॉल क्रिकेटला आज ग्लॅमर मिळालाय ना, त्यामागे अशा काही पुरस्कर्त्यांचा एक मोठा हात आहे. एका बाजूला आपण पाहता निलेश कांबळे यांचा नाविश 11 विचुंबे, तर दुसऱ्या बाजूला अतुल मडवी यांचा गावठाण. आणि दोन्ही टीम मध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील जिकडे सगळ्याधिक मोठं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं ना, ते दोन तालुक्यात उरण आणि पनवेल. आणि तिथल्या ग्रामीण क्रिकेटर्सला यंगस्टर्सला स्पेशली एकत्रित घेत या दोन्ही टीम्स तयार झाल्यात. आणि अशा काही पुरस्कर्त्यांमुळेच आज रायगड टेनिस बॉल क्रिकेट देखील भारतीय टेनिस बॉल क्रिकेट वरती अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा 5 झालेत. विकेट गेले 2. एक यश गोलंदाजाला तर एक सांघिक होतं जिकडे रनआउट सुद्धा गोलंदाजानं काढलं होतं डायरेक्ट हिट करत. करण मडवीची विकेट तिकडे मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय मुन्ना पाटील अर्थातच योगेश. टप्पा पडला, निघाला बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल तोपर्यंत एक्स्ट्रा रन. मागच्या 2 ते 3 वर्षात गावदेवी घोटच्या क्रिकेटला ऍज अ बॉलर म्हणून ज्यानं फार वरती आणलं ते नाव योगेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती सर्वाधिक निर्धाव षटकाचा कारनामा टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये 2022-23 ला ज्यानं केला. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बाहेर निघतोय मुन्नाचा बॉल आणि अंपासनं सांगितलंय हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाल. एक्स्ट्रा रन स्कोर. धावफलकावरती पुढे जात असताना लगातारचे 2 वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. गुंफून आणलेत टीम नाविश 11 विचुंबेना. फटका चांगला, ठाकूरचा वार चालला सीमा पार. ऑन दी टॉस स्लॅश केलाय, बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4. आणि संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार परेश ठाकूरच्या बॅटमन आला. टप्पा पडलाय, भरपूर बाहेर निघाला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर. धावफलकावरती पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 ला विकेट गेले आतापर्यंत 3. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 गरज आहे. उरण वर्सेस पनवेल तालुक्याची लढाई आहे. संघर्ष इथे नाही तर मग अजून कुठे रंगणार. मजाल मॅचला. स्टे ट्यून. इथं फटका चांगला. उरण तालुक्याचा धुतुमचा हेलिकॉप्टर बॉय ठोकतोय. हेलिकॉप्टर 6 ओव्हर द बॉल हेड स्ट्राइक डाउन द ग्राउंड. सिगोज कडक 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 फटका होता परेश ठाकूरचा. बॅटन पॅड मध्ये यॉर्कर. हेलिकॉप्टर षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी पूर्णपणे स्टॉप झालं होतं. एकोणावीस बॉल 41 ची गरज. महत्वाचा बॉल आहे. इकडे पॉवर प्ले ऑन आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे टीम गावठाणला. दुसऱ्या बाजूला थांबवायचं योगेशला.
त्याला करायचं पुनरागमन, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, आत आला आणि त्याला काढलं सरळ गळीमधनं सीमारेषा बाहेर. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कधी आक्रमकता, कधी स्किल, टेक्निकचा वापर परेश ठाकूरने या मॅच मध्ये आणले परत गावदेवी गावठाणला. कारण पहिल्या षटकात हिरामननं खर्च केला होता फक्त 5 आणि या षटकात मुन्नाच्या विरुद्ध धावा आले तब्बल 17. 2 षटक संपली आहेत, 22 झाल्यात आणि क्लोज इन्काउंटर मैदानावरती सुरू झालाय. ज्या संघर्षाची वाट आहे ना सगळे पेनकर पाहतात. बट लक्ष घ्या, 2 ओव्हर्स आतापर्यंत 9 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही टाकली आहेत. उर्वरित अजून जी 2 षटक आहेत 11 मिनिटांच्या आतमध्ये टीम नाविश 11 विचुंबे तुम्हाला मैदानावरती पूर्ण करायचे आहेत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक. समीकरण 18 बॉल 37. ट्रॅक वरती अगदी ओव्हर नंबर सुरू होईल 3. पुन्हा एकदा फार एंडनं हिरामनला आणलं जाईल की एक नवा विकल्प मैदानावरती शोधेल. गोलंदाजी करताना मैदानावरती टीम त्या गोष्टीकडे लक्ष लागलंय आणि यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय वाजेपूर एक्सप्रेस. नयन भगत बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. टीमची टोटल धावफलकावरती 22, विकेट गेले 3, बॉल शिल्लक आहेत 18, रन बाकी आहेत मैदानावरती 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघता 37 अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. लवकरच तुम्हाला ऑल इंडिया अंडर-25 चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाहायला मिळेल. सूरज पाटील सध्या मैदानावरती इन ॲक्शन आहे. द रेड डेव्हिल्स रायगड या टीमच्या माध्यमातून खेळताना सूरज पाटीलला आपण पाहणार आहात. प्रचंड अगदी सध्या चर्चेत असणारं नाव रायगड टेनिस बॉल क्रिकेट आणि तिथनं अनेक सारे तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतात. सुदर्शन गायकरला देखील आज तुम्ही इन ॲक्शन पाहता. सुदर्शन गायकर जेव्हा जेव्हा नजरेसमोर येतो मला नितळसं मैदान आठवतं. 3 ओव्हर त्यांना मारलेले तब्बल 13 षटकार. इंडिव्हिज्युअल 81 त्याच्या बॅट मधून आले होते. त्याच्या फॉर्म मध्ये येण्याची पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेट सध्या वाट पाहत. जो खुशियाई नहीं ठहरी तो गमगी क्या औकात. तू थोड़ा सा इंतिमान और खुद पर भरोसा तो रख, एनारा वक्त ए भी तेरा हकदार और तेरे सक्सेस का गिरफ्तार होगा. हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बाहेर निघाला. फाईन लेगला खेळायचं होतं. डावा स्टिकच्या बाहेरचा बॉल होता त्यामुळे एक एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड केली जाईल. नयन भगत बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन. आता सरासरी 12 वरती येऊन थांबली आहे. 18 चेंडू 36ची गरज आहे. प्रति षटकामागे 12-33 जिकडे समीकरण होतं 18 चेंडू 37 पहिली एक्स्ट्रा आली आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिकडे होते हिरामन. ट्राय तर त्यांनी चांगलं केलं, बॉल स्टॉप केला बट झेल सुटलाय हे देखील म्हणायला हरकत नाही. बट थोडा कठीण होता ज्यावेळी तुम्ही बॅकवर्ड पॉइंटला फील्ड करता, ज्यावेळी वेगात अशा कॅचेस येतात कॅरी करणं थोडंसं कठीण जातं. एक सिंगल ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 23, बॉल शिल्लक आहेत इथनं येणारे अजूनही 24 झालेत रन आणि 17 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात 35 धावा. 17 बॉल 35. नयन भगत त्याच्या अगेन्स्ट केला आक्रमण. आडव्या बॅटनं गॅप शोधला ऑन साइडला. डीप इन द फील्ड, वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील की 1 मिळेल याची चर्चा सुरूच होती. बट जर कुणाल बॅटिंग ट्रॅक वरती असेल, रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं स्लो आहे त्यामुळे एकच रन जिकडे स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. जिकडे 2 व्हायला हवे होते. मिड विकेटला बॉल स्टॉप करताना फिल्डर्सनं देखील तिकडे रिले फिल्डिंग झाल्यानंतर थ्रो केला होता कुणाल घरात. चांगला बॉल, एक सिंगल मेल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. एक वेगळ्या शैलीनं बुलेट थ्रो तिकडे हिरामननं दिला होता. एक सिंगल आणि एका सिंगलनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 26, चेस तुम्ही करता 59चं. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33ची गरज आहे. चांगली बॉलिंग करतो नयन भगत. आतापर्यंत पूर्णपणे थांबून ठेवलंय नयन भगतनं.
फटका ऑन साइडला पुल केलाय, चाललाय बॉल इन फ्रंट ऑफ दी सेंटर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेडियम मध्ये प्रेक्षक आहेत आणि त्या दर्शकांच्या भेटीला जात असताना कौतुक मैदानावरती या षटकाराचं जरूर केलं जात आहे. सितारों की महफिल ने आज तुझको पुकारा. आणि आज ही ताऱ्यांचीच महफिल आहे. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होऊनी तुला उजळायचे पुन्हा. पहिल्या षटकात धावा 5. नंतर मैदानावरती आपण पाहिलं बॅटिंग ट्रॅक वरती आला परेश ठाकूर आणि त्यानं केलं पुनरागमन. काय खेळ आहे परेश. जसं सूर्या मस्करचा डाव होता, इथे परेशचा तो देखील आता थांबेल. हारने के बाद कहानी खत्म नहीं होती दोस्तों, पिक्चर अभी बाकी है. फिर से हम नए दौर अपनाएंगे. तुम्ही फक्त वाट पाहत राहा आणि संघर्ष बघत राहा. एका बाजूला उरण, दुसऱ्या बाजूला पनवेल, नाविशिलवन विचुंबे वर्सेस गावदेवी गावठाण. फलंदाज झालेत बाद. षटक संपलंय. मैदानावरती आपण पाहता 1 बॉल बाकी आहे. एक वाईट टाकला होता, म्हणजे अजूनही येणारे 13 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. साठी विशाल जितेकर बाद झाल्यानंतर त्यानं जे केलेलं पुनरागमन आणि जे 2 सिक्स मारले होते, एक ओव्हर द कव्हर आणि एक लॉंग ऑनला, ते क्लास होतं. त्या दोघांमध्ये देखील प्रचंड क्षमता. कदाचित जर इम्पॅक्ट प्लेयरचं रूल असतं, सज्जनला बॅटिंग करताना तुम्ही आज पाहू शकले असते. स्विच हिटचा फटका, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या ठिकाणी 4 आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 3 षटक संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. 36 झालेत, बनवायच्यात 59. अजूनही 12 बॉल आणि मैदानावरती जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजे आपण पाहताय 23. आज भरपूर दिवसानंतर खरं तर गावदेवी गावठाणमध्ये तुम्ही सज्जनला इन ॲक्शन पाहता, कारण आता काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या बंधुराजाचं निधन झालं. पूर्ण गावदेवी गावठाण आणि उरण टेनिस बॉल क्रिकेट त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि पेन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीनं त्यांच्या बंधुराजाला आपण समर्पित करूयात क्रिकेटमय भावपूर्ण श्रद्धांजली. 3 षटकं मैदानावरती संपल्यात. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानावरती जाऊया. गोल्डन डीजे साऊंड कडे समीकरण बाकी आहे 12-23.
पूर्णपणे जे हायलाइट्स करण्याचं काम आहे ना चव्हाण ब्रदर्स करतात, ज्यांच्या माध्यमातून कॅमेरा वर्क, एडिटिंग आणि फोटोग्राफी सोबत सगळ्या गोष्टी खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. हिरामन सेकंड स्पेल मध्ये फटका चांगला, बॉल बॅक ड्राईव्ह, सरळ जाऊन बॉल स्टंप वरती त्या ठिकाणी आदळलाय. मी ते एक धाव आणि एकेरी धावेनं समीकरण मैदानावरती परत बदलतं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 झालेत. अजूनही 21 ची गरज आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 चेंडू आणि 21 धावा. इरादा मजबूत हो तो कागज की नौका भी तूफा पार कर जाती है. झूला जितना पीछे जाता है उतना आगे भी जाता है, इसलिए अब जिंदगी में जब झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर आएगा. कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज युअर स्ट्रॉंगर सेटअप. लोवर फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढला, फिल्डर आहे डीप मध्ये, टिपलाय त्या ठिकाणी नयन भगतनं झेल संपलाय. कुणाल घरचा खेळ, विकेट जातीये आणि आज रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात हिरामन नावाची चर्चा देखील का होऊ लागले. त्या हिरामन देखील एक गेम चेंजर बॉलर आहे. रायगड प्रीमियर लीग देखील त्यानं गाजवली आणि आता जी संधी नाविश 11 विचुंबे देतीये रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या हायडन टॅलेंटला वरती आणण्याचं काम नाविश 11 विचुंबे सातत्यानं करत असते आणि त्यापैकीच येणारं हे रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं फ्युचर आहे. बॉलर हिरामन हे नाव लक्षात ठेवा. येत्या काळामध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हिरामन या नावावरती देखील मोठी गर्दी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू 21 ची गरज. कम ऑन डीजे. फक्त टायमिंग केलं होतं तिकडे कुणालनं, तरी देखील बॉल बाउंड्री लाईन वरती पोहोचला होता. थोडस जर फोर्स लावलं असताना सहज बॉल ट्रॅव्हल होऊ शकला असता. लोवर फुल टॉस होता आणि लोवर फुल टॉस ऑलवेज डेंजरस. तिकडे मारावं की सन्मान द्यावा हे ज्याला कळतं आणि तिकडे योग्य शॉट सिलेक्शन आणि गॅप मध्ये ज्यावेळी तुम्ही खेळता तिकडे रन्स देखील बनतात. बट जर तुम्हाला गॅप नाही मिळाला, एलिव्हेशन नाही मिळालं, तिकडे विकेट जाण्याची चान्सेस ती देखील 50-50 असतं. आणि तेच केलं हिरामननं. थोडंसं धाडस करून अगदी गट्स ठेवून गोलंदाजी करताना तुम्ही हिरामनला पाहता. 9 चेंडू 21 ची गरज. बॅटन पॅड मध्ये जोरात टाकला होता. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सेकंडचा कॉल निघाले दुसऱ्या धावेसाठी. थोडेसे लेट आले फिल्डर बॉल वरती आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. तर परेश कडकेनं कॉल केला होता मी जातोय तिकडे, स्टॉप सांगितलं परेशला आणि थोडा वेळ लागला तिकडे क्षेत्ररक्षकाला आणि त्याच दरम्यान 2 कंप्लीट झालेत. समीकरण मैदानावरती येणारे 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. दर गम डर जो भी है बस आपके अंदर है, खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल कर देख, आपके अंदर भी एक सिकंदर है. या मॅचचा चॅम्पियन कोण होईल, इथे विजय कुणाच्या वाटाला जाईल. टीम गावदेवी गावठाण उरण की नाविश 11 विचुंबे पनवेल. संघर्ष आणि संघर्ष पनवेल आणि उरणच्या क्रिकेटच्या रक्तात. टप्पा पडला, चालला वाईड लाईनच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईड बॉल. ही जी एक्स्ट्रा रन आहे ना या मॅच मध्ये थोडंसं मोमेंट शिफ्ट करून जातीये गावठाणच्या बाजूनं. 8 बॉल 18 रनची गरज. 2 बॉल मध्ये कमीत कमीत 2 ते 3 आल्या तर चित्र बदलेल. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत बॅलन्स राहील आणि जर येत्या 2 बॉल वरती एखादा फटका आला 60% मॅच जाईल गावठाणला. 2 बॉल मध्ये जर विकेट काढली तर 80% मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच विचुंबे पनवेलला. शफल झाले होते, अराउंड आले, क्लीन बोल्ड करायचं होतं, नाही जमलं. इथे देखील बॉल डावा स्टिकच्या बाहेर. काय स्पर्धा तुम्ही पाहता. अवघी दुसऱ्या दिवसात अगदी सुपर स्टार्स टुर्नामेंट मध्ये पेन चॅम्पियनशिप ट्रॉफीचं नाव पोहोचलंय. काल आपण पाहिलं पालघर, ठाणे, भिवंडी, त्या सोबतीनं पनवेल अशा अनेक विभागातनं ग्रामीण क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळाला. एक सामना जिंकला तारापूरनं, 2 मॅच काल जिंकले टीम शहापूरमधनं येऊन गेरसे आणि एक बामणडोंगरीनं. पुन्हा एकदा चांगला बॉल, एक सिंगल या ठिकाणी मिळेल कारण आता कुणाल तारेकर अगदी फास्ट चीता पारगावचा फिल्डिंग मध्ये नेहमीच एक स्टँडर्ड कुणालनं दाखवलंय. एका सिंगलच्या मदतीनं समीकरण पुढे जात आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं जी 20 मिनिटांची वेळ तुमच्याकडे होती ती फिनिश झाली आहे. 2 मिनिटं तुम्ही लेट झालात. त्यामुळे ज्यावेळी अंतिम षटक सुरू होईल अंपास लक्षात घ्या. आणि कॅप्टन टीम नाविश 11 विचुंबेचे फक्त 4 खेळाडू असतील 30 सर्कलच्या बाहेर. 7 चेंडू 16 ची गरज.
फटका समोर डाऊन दी ग्राउंड. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या ठिकाणी 4. हा आलाय चौकार आणि षटक संपलंय. मैदानावरती चौथं आणि आता 12-23 ची जिकडे गरज होती तिकडे 11 हिरामंच समोर आलेत आणि बाकी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी टीम गावदेवी गावठाण उरणला नाविश 11 विचुंबेच्या समोर 6 चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पेन न पहिला सामना जिंकलाय. आता इथनं पेन समोर कोण, पनवेल की उरण, उरण की पनवेल. आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा. बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर आपका भी नाम होगा. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील यशाच्या उंच शिखरावरती जाणाऱ्या दोन्ही नामवंत टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या बडे मैदानावरती ड्रिंक बॉयची भूमिका पार करतोय. ड्रिंक आणि बडे हे एक अतिशय चांगलं समीकरण आहे. 6 बॉल 12 ची गरज आहे. 6 चेंडू 12. हु विल वन द मॅच. कुठे जाईल मैदानावरती हा सामना. ऋषीदादा कोळीकडे जी त्याची जिवलग माणसं आहेत ती मात्र सगळी खतरनाक आहेत. जीवाला जीव देणारी. हालात चाहे जैसे भी हो, धडकनों में नशा ऋषीदादा दोस्ती का होना चाहिए. आणि नेहमीच या कोळी ब्रदर्स वरती प्रेम करणारा एक मोठा मित्र परिवार. चल टूट पड़े रन में ऐसे ना मृत्यू का हो भय मन में. जीते तो अर्जुन कहला, हारे तो अभिमन्यू सा जीवन में. आता ही मॅच त्या स्टेजला जिथे अगदी खतरनाक बॅटल राहणार. मी तुम्हाला म्हणालो ना उरण आणि पनवेल समोर येत आहे. एक क्लोज इनकाउंटर, अगदी नेल बॅटिंग फिनिश मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कामयाबी के सफर में मुश्किलें हर वक्त आएंगी. परेशानियों को देखकर तुमको जरूर डराएंगी. चलते रहना कि कदम रुक ना पाए. अरे मंजिल तो मंजिल है, एक दिन जरूर आएगी. ह्या दोन टीम जेव्हा समोर येतील ना, फक्त दिवस कुणाचा त्याच्यावरती विजय अवलंबून आहे. कारण दोन्ही टीम कडे प्रचंड गुणवत्ता आहे. एका बाजूला पनवेल तर दुसऱ्या बाजूला उरण. गावदेवी गावठाण तर नाविश 11 विचुंबे. एका बाजूला अतुल मडवी तर दुसऱ्या बाजूला निलेशजी कांबळे. यांच्यातील लढाई मैदानावरती सुरू आहे. बट या 3 गोष्टींच्या मागे फिरतंय काय, तब्बल 2 तालुके आणि हजारो लाखोंच्या अगदी गर्दीनं जिकडे क्रिकेटवरती प्रेम केलं जातं अशा 2 तालुक्यातली सन्मानाची लढाई आज पेनच्या ऐतिहासिक राजेशिव छत्रपती क्रीडांगण त्या सोबतीनं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मैदानावरती कोणाच्या बाजूने जाईल त्याचं उत्तर 6 बॉल देतील. पहिलाच बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची होतीये समाप्ती. व्हाईट बॉलला DRS नाहीये, फक्त अंपास बीमर साठी तुम्ही तिकडे DRS घेऊ शकता. स्क्वेअर लेग अंपायर त्यामध्ये काही रोल प्ले नाही करू शकत. कर्म फिरून फिरून वाटायला तिकडेच येतं. 5 बॉल आणि आता आपण पाहताय समीकरण मैदानावरती उरलंय 12. 5 चेंडू 12 ची गरज. 5 बॉल 12. 47 ला 5. अंतिम षटक गोलंदाज रत्नदीपच्या विरुद्ध केलंय आक्रमण. बॉल चला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळतीये आणि समीकरण आता मैदानावरती उरलंय. येणारे 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. सामना जाईल अगदी बॅलन्स शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत. येणारे 2 बॉल चांगले टाकतोय गोलंदाज रत्नदीप. तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पारड भारी होईल. रत्नदीप आय थिंक वलवली या गावचा खेळाडू आहे, ज्या गावानं आपल्या ग्रामीण टीमला देखील सध्या भरपूर चर्चेत आणलाय. रत्नदीपला मी पहिल्यांदा पाहिलं उसाटणीचं मैदान आज ऑलराऊंडर रोल प्ले करत रामचंद्र मडवी स्मृती चषक या खेळाडूनं गाजवलं. बॉल बॅक ड्राईव्ह समोर क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला. परेश कडके चेंडूवरती आला. झाली थोडीशी मिसफील्ड. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी झालेत कंप्लीट. आणि आता समीकरण मैदानावरती पुन्हा बदललंय. मागच्या 2 बॉल मध्ये 3 धावा आलेत. पहिला डॉट आलाय म्हणजे आता 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. आणि सामना बरोबरी सुटला तर या स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज.
8 आल्या तर सुपर ओव्हर. रत्नदीपचा हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल. आता अंपायर्सनं वाईट बॉल घोषित केलाय, वाईट लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे, समीकरण बदललाय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सेकंड वाईट लाईनच्या देखील बाहेर झाला होता. जरूर बॅटर 5व्या ते 6व्या स्टंपला उभे होते. सेकंड वाईट लाईन तिकडे कन्सिडर केली जाते आणि तिच्या देखील हा बॉल बाहेर आहे आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. त्यामुळे अंपायर्सला वाटलं तर ते देऊ शकतात, नाही तर नाही. 3 चेंडू 8 ची गरज. रत्नदीप तयार आहे. लॉफ्ट करायचं होता, मोठा फटका सजवायचा होता, भरपूर शफल झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तुम्ही पाहता या ठिकाणी डॉट. ज्यावेळी बॉलर त्याच्या ट्रॅक वरती आहे, आधीच तुम्ही ऑब्स्टिकला येऊन थांबाल. त्याला माहिती आहे शफल वाईड रूल आहे, तो तुम्हाला फॉलो करणार. बॅटन पॅड मध्येच खोलात टाकणार. तेच करताना रत्नदीपला या ठिकाणी आपण पाहिलं आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 2 चेंडू 8 धावेची गरज आहे. फटका चालला डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील झालेत पूर्ण. हो झालेत. 1 बॉल 6 ची मॅच येऊन थांबली आहे. एक बॉल 6 आणि जर इकडे षटकार मारला तर अनंता कोळी यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल. पैसा वसूल मॅचेस पेन चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या ऐतिहासिक मैदानावरती घडताना या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळतात. चर्चेत आहे सध्या पेन चॅम्पियनशिप ट्रॉफीचं नाव. आयोजकांनी केलेली मेहनत यशाच्या उंच शिखरावर. बडी ते बॉल जाईल का शिखरावरती? विजयाचा आनंद मिळेल का? गावठाणला की थांबवेल रत्नदीप? हा फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मारलाय फलंदाज करण मडवीनं आणि जिंकलाय सामना गावदेवी गावठाण उरण. आणि जशी आपण चर्चा केली की ही मॅच तुम्हाला खतरनाक पाहायला मिळेल. दोन्ही टीम शेक हँड करा आणि तदनंतर मैदानातून अगदी सामना सोडावा लागेल टीम तो म्हणजेच या ठिकाणी नाविश 11 विचुंबेला. निलेशजी कांबळे सरांचं मनपूर्वक आभार. रायगडातील एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच निलेशदा कांबळे त्यांनी पुरस्कृत केलेला नाविश 11 विचुंबेचा संघ. आणि निलेशदा कांबळे या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला रिक्वेस्ट आहे या आपण व्यासपीठावरती त्यांचा एक भव्य सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि करण मडवीनं ठोकला षटकार, जिंकली मॅच. त्याच्या बॅट मधनं आल्या अगदी 19 धावा. नो डाऊट परेशनं देखील 22 बनवले होते. बट कठीण परिस्थितीत येऊन ज्यानं आपल्या टीमला सावरलं. अवघ्या 7 बॉलचा सामना करत गोल्डन 6 सोबत मॅच ज्यानं जिंकून दिली तो करण मडवी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि 1000चं प्राइज त्याला दिलं जाईल. आणि त्या सोबतीनं पेन विरुद्ध गाव